सकाळी उठली आणि बाल्कनी जाऊन बघते तर काय, ही अशी हालत झाली. हाय, मी अस्मी. कसे आहात सगळे? तर सकाळी सकाळी जेव्हा मी बाल्कनीमध्ये गेली ना आणि जो माझा व्ह्यू असतो ना खूप छान असतो आणि आज काहीतरी तो खूप खराब झाला होता. कारण ना कावळ्याने आणि कबुतरांनी येऊन ना माझ्या झाडांची खूप नुकसान केले होते आणि खूप झाडं खराब केली होती. तो विषय मी तिथेच सोडला आणि पहिला टिफिन करायला घेतला कारण मला ते आवरायचं होतं. पटकन मी जेवण वगैरे करायला घेतलं. एकीकडे मी भाजी गरम करायला ठेवली होती, एकीकडे चहा होता आणि एकीकडे मी चपात्याही करायला घेत होते. कधी इतके हात पटपट चालायला लागलेत ना, काही समजतच नाही आहे खरंच. आणि तेही माझ्या मम्मासारखे. असो, जे काही असेल ते त्यांच्याकडूनच भेटतं आपल्याला. गुण असतात, निर्गुण असतात, जे काही असतं ते सगळं तिकडूनच भेटतं. त्यामुळे जे चांगलं आहे ते आपण ठेवून घ्यायचं. असो, सगळा डब्बा वगैरे मी तयार करायला घेतला. तेवढ्यात माझी दोन्ही चिल्ली-पिल्ली उठून बसली होती. कृतिकाही उठली आणि अंशूही उठली. एवढ्या सकाळी सकाळी 6 वाजता उठून यांना काय करायचं असतं मला माहिती नाही. आणि बाकी वेळी ना मला झोपायचं असतं तेव्हा या झोपत नाहीत, खूप त्रास देतात. आणि अशा वेळी जेव्हा मला गरज नसते यांची त्यावेळेस पटकन उठून बसतात. ठीक आहे, असो. त्यांना घेत घेत टिफिन तर आवरला आणि नंतर मग टिफिन भरायला घेतला. आज मी टिफिनमध्ये मस्त बीन्स बनवले होते. म्हणून मग छान 2 चपात्या आणि बीन्स असा टिफिन मी भरून घेतला. तर मला समजत नव्हतं आता मग काय करायचं बाल्कनीचं, म्हणून मग मी येताना ना नेट आणायला सांगितलं आणि मग ते जाळं आणल्यामुळे मग ते संध्याकाळी आम्ही पटकन लावून घेतलं. पण झालं असं की ते अर्धच पुरलं, म्हणजे त्याचं माप समजलंच नाही आणि त्यामुळे अर्धच पुरलं. मग आता परत अर्धं आणावं लागेल. तर इकडे या दोघी अशा नखरे करत होत्या, काय काय चालू होतं त्यांचं. बाय. थँक यू फॉर वॉचिंग.